आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। प्रभादेवीमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा आता उज्जैनच्या धर्तीवर कायापालट होणार। मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 493 कोटींची तरतूद। मुंबई महापालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारलं जाणार। जानेवारीपासून आयव्हीएफ सेंटर सुरू होणार। मुंबईतील हवा चिंताजनक। वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाचा बेसुमार वापर, नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी वाढ। मुंबईसह कोकणात दुपारचं कमाल तापमान 31 ते 34 तर पहाटेचं किमान तापमान 24 ते 26, तापमान सरासरीपेक्षा अधिक। मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर। मुंबई पालिकेकडे कर वसुलीसाठी 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी। अद्याप 2592 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य। मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यत्वासाठी युवा सेनेकडून 2 उमेदवार। एससी प्रवर्गातून शीतल देवरुखकर शेठ तर खुल्या प्रवर्गातून मिलिंद साटमांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती। भूमिगत स्थानकाचा बेस स्लॅब टाकण्याचं काम पूर्ण। वांद्रे कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार। कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात कैद्यांमध्ये राहणार। न्यायबंदी कैद्याला इतर 7 कैद्यांकडून मारहाण। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अटक आदी गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून YouTube चॅनल सुरू। नागरिकांमध्ये जनजागृती करणार।